सिंदखेड राजा तालुक्यातील केशव शिवणी गट ग्रामपंचायतीतील पुलाच्या दुरावस्थेमुळे सुमारे 3,500 लोकसंख्या असलेल्या गावातील रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। यंदाच्या पावसाळ्यात गावातील तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे पुलावरून पाणी वाहत असून यामुळे दळणवळण ठप्प झाले असून परिणामी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। गावात 1ली ते 7वी पर्यंतची शाळा असल्यामुळे लहान मुलांना दररोज याच धोकादायक पुलावरून जावे लागते। गावातील दैनंदिन कामांसाठी आणि बाहेरगावी ये-जा करण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे। मात्र पुलाची झालेली दुरावस्था आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे ग्रामस्थ त्रस्त झालेत। पुलाची दुरुस्ती करून गावकऱ्यांची गैरसोय दूर करावी अशी मागणी गावातील महिला पुरुषांनी केली आहे। सरपंच विकास आंधळे यांनी या गंभीर समस्येची दखल घेऊन पुलाच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे। अन्यथा पावसाळ्यात गावातील दळणवळण पूर्णपणे थांबण्याची शक्यता आहे। प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन पुलाच्या दुरुस्तीसाठी पावले उचलणे आवश्यक आहे। त्या गावात मोठा तलाव आहे, आमच्या पुलाची मागणी मागून राहिलो आणि आमचे लेकरं शाळेत जाणे येणे पण होऊ राहिले। आम्हाला मोठा पूल लागतो, आमची पोरं रोज पडी करून राहिले, शाळेत जाऊन नाही राहिले। याची सरकारने दखल करावं, गावात दुकानं आहे, गावात शक्य आहे, आम्हाला इकडे खाण्यापाण्याची व्यवस्था नाही, दुसरं करणं गिरणं सारे बंद झाले आमचे। म्हाताऱ्या माणसाची जायची खूप परेशानी आहे। आमची सरकारला एक विनंती आहे की या रस्त्याचं काम फक्त इमर्जन्सी मध्ये पूर्ण करून द्यावा। ते पूलच नाही आमच्या गावाला। हा पूल आहे पण हा जमीन लेवल झालेला मोठा पूल आम्हाला भेटावा बस एवढीच मागणी। नमस्कार, मी विकास आंधळे, सरपंच केशव शिवणी। मी सरकारला अशी मागणी करतो की आमच्या गावामध्ये खूप मोठा पांढर तलावावरती गावाच्या वरती बसलेला आहे, तरी गावातून हे खांडवा हे पाणी आमच्या नदीच्या पुलावरून आता सध्या परिस्थितीमध्ये जाते। तरी या उजव्या साईडच्या बाजूला आपण बघता इकडे जिल्हा परिषद शाळा व इकडं डाव्या साईडला खूप मोठी वस्ती अशी बसलेली आहे। तरी या लोकांचा उदरनिर्वाह लगेच बंद होतो आहे। तिथून जाण्यापर्यंत दळणवळण मार्ग बंद होत असल्यामुळे मी सरकारनं माझ्यातर्फे सर्व गावकऱ्यांच्या तर्फे अशी मागणी करतो की सरकारने याच्याकडे लक्ष देऊन पुलाची मागणी मी सरकारला करत आहे। लवकरात लवकर ते मोठा पूल बनवून द्यावा अशी मागणी करतो। धन्यवाद। NTP न्यूज मराठी, सिंदखेड राजा, बुलढाणा।